नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपला जर फॉर्म पवित्र पोर्टलवरती सर्टिफाय केलेला असेल आणि त्याच अनुषंगाने इतर महत्त्वाची जी माहिती आहे ती महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तो शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये तुमचा जर फॉर्म सर्टिफाय केलेला असेल तर त्या ठिकाणी सर्टिफाईड सेल्फ सर्टिफिकेशन टेट 2025 अशा स्वरूपात लिहिलेला मजकूर फिक्कट अक्षरामध्ये प्रत्येक पेजवरती आलेला दिसतोय. या स्क्रीनवरती देखील त्याचा मी तुम्हाला फोटो त्या ठिकाणी देतोय, ते पाहून घ्यायचं. जर अशा स्वरूपात तुमच्या प्रिंटवरती जर शिक्का असेल किंवा मजकूर लिहिलेला असेल तरच तुमचा तो फॉर्म त्या ठिकाणी सर्टिफाय झालेला आहे असं समजायचं. त्याच्यानंतर ना महत्वाची माहिती म्हणजे तुमचं या ठिकाणी वैयक्तिक माहिती या ठिकाणी पहिल्यांदा भरायची आहे. त्या ठिकाणी तुमचं अर्जदाराचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर ना जन्मतारीख, आधार क्रमांक, वैवाहिक स्थिती, त्याच्यानंतर ना 28/3/2026 नंतर जर अपत्य असतील 3 पेक्षा जास्त त्याबाबतची स्थिती देखील त्या ठिकाणी लिहायची आहे. याच्यानंतर ना त्या ठिकाणी तुमचा ईमेल आयडी जो मागितलेला आहे तो ईमेल आयडी त्या ठिकाणी फॉर्मवरती द्यायचा आहे. त्याच्यानंतर ना पत्ता, जे पत्ते आहेत त्या ठिकाणी तुमचं कायमस्वरूपी एक पत्ता जे आहे तो त्या ठिकाणी लिहायचा आहे आणि आता तात्पुरत्या स्वरूपात ज्या पत्त्यावरती राहत आहात तो पत्ता त्या ठिकाणी टाकला तरी अडचण नाही. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 2 पत्ते टाकता येते. त्याच्यानंतर ना जात प्रवर्ग, समांतर आरक्षण व इतर तपशील या ठिकाणी विचारलेला आहे. त्या विचारलेल्या तपशिलामध्ये सगळी जी माहिती आहे ती माहिती त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने भरायची आहे. याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्राचे आदिवासी आहात का या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे डोमासाईल असणं गरजेचं आहे किंवा तहसील कार्यालयाचा रहिवासी दाखला असेल तरी देखील त्या ठिकाणी अपलोड केला तरी चालतो. या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्याची डेट आहे ती म्हणजे 6 तारीख ही लास्ट डेट आहे आणि 8 तारखेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म तुम्हाला सर्टिफाय करता येतोय. मित्रांनो, तुम्ही त्या ठिकाणी 6 तारखेपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन करून किंवा सर्टिफाय केला तरी चालू शकतो. त्या ठिकाणी तुमची प्रिंट त्या ठिकाणी तुम्ही काढून घ्यायची आहे. अर्जदाराचा जात संवर्ग देखील या ठिकाणी दिलेला आहे, तो तुमचा जात संवर्ग आहे तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. भरतीसाठी जो जात संवर्ग आहे तो लिहायचा आहे. तुमचं जर शारीरिक अपंगत्व असेल, नॉन क्रिमिलियर मध्ये मोडत असाल तर यस करायचं आहे. त्याच्यामध्ये नॉन क्रिमिलियर आणि डोमासाईल ही महत्वाची कागदपत्र आहेत. नॉन क्रिमिलियर हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्यानंतर ना ईडब्ल्यूएस धारक प्रमाणपत्र जे आहे हे सोडून इतर जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना या ठिकाणी नॉन क्रिमिलियर जे आहे ते नॉन क्रिमिलियर त्या ठिकाणी बंधनकारक आहे. त्याच्यानंतर ना तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट 14/5/2025 पूर्वीचे असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये नॉन क्रिमिलियर आणि ईडब्ल्यूएस जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी पवित्र पोर्टलचं शेवटची जी डेट आहे 6 तारीख, त्या 6 तारखेपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड केलं तरी चालेल. रजिस्ट्रेशनची जी डेट आहे त्या शेवटच्या डेट पर्यंत जरी अपलोड केलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला चालू शकते. याच्यामध्ये समांतर जे आरक्षण आहे, समांतर आरक्षणामध्ये तुम्हाला महिला, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, अनाथ, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन कर्मचारी ह्या स्वरूपाचं जे आरक्षण दिलेलं आहे, तुम्ही जर त्या आरक्षणात मोडत असाल तर त्या ठिकाणी येस केलंय का बघा. पुन्हा एकदा आपला फॉर्म चेक करून घ्या. जर येस केला असेल तरच तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी हा लाभ घेता येतोय. याच्यानंतर ना विचारण्यात आलेलं आहे तुमचं म्हणजे 10वीचं त्या ठिकाणी तुम्हाला माध्यम विचारलेलं आहे, राज्य विचारलेलं आहे, विद्यापीठ विचारलेलं आहे, एकूण गुण विचारलेला आहे आणि टक्केवारी विचारलेली आहे. याच्यामध्ये आपलं जे माध्यम आहे पुणे बोर्डाचं ते माध्यम त्या ठिकाणी मराठी येते. मित्रांनो, या ठिकाणी 10वी पर्यंत जे शिक्षण झालेलं आहे, ज्या मातृभाषेतून झालेलं आहे किंवा पहिली जी लँग्वेज आहे ती त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकताय. जर माध्यम जर समजत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या शाळेला किंवा शिक्षकांना विचारून तुम्ही त्या ठिकाणी माध्यम निवडायचं आहे. याच्यामध्ये पवित्र पोर्टलसाठी निवडीचं जे महत्वाचं माध्यम आहे ते 10वीचं माध्यम आणि डीएड बीएडचं माध्यम या ठिकाणी विचारात घेतलं जातं. 10वीचं माध्यम जर इंग्रजी माध्यमातून पूर्ण शिक्षण झालेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही इंग्रजी करा. जर मराठी माध्यमातून शिक्षण झालेलं असेल तर मराठी करा. कन्नड माध्यम किंवा उर्दू माध्यमापर्यंत 10वीचं शिक्षण झालं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते माध्यम त्या ठिकाणी निवडायचं आहे. जर माध्यम या ठिकाणी 10वीचं जर चुकीचं निवडलं गेलं तर त्या ठिकाणी तुमची निवड चुकीच्या शाळेवरती होईल आणि तुम्ही त्या ठिकाणी अपात्र होणार आहात. त्याच्यानंतर ना 12वीचं जे माध्यम आहे
जे विद्यार्थी मराठी शाळेमध्ये 10वी पर्यंत शिकलेले आहेत त्यांनी मराठी टाकलं तर काय अडचण येणार नाही, किंवा इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजी या दोन्हीपैकी एक चॉईस करायचा आहे. त्याच्यानंतर ना दुसरा विषय येतो म्हणजे डीएड किंवा बीएड. आता डीएड जर तुम्ही पूर्ण म्हणजे इंग्रजीतून शिक्षण झालं असेल किंवा इंग्रजी माध्यमाचं जर डीएड झालेलं असेल तर इंग्रजी चॉईस करा, डीएड किंवा बीएड. जर मराठी माध्यमातून झालेला असेल किंवा मराठीतून तुमचं पूर्ण विषय असतील तर मराठी निवडा. याच्यामध्ये डीएडचं जर इंग्रजी पूर्ण विषय असतील तर तुम्ही त्या ठिकाणी इंग्रजी निवडा. हे दोनच या ठिकाणी महत्वाचं आहे. इतर माध्यमाचा पवित्र पोर्टलवरती निवड करताना किंवा निवडीच्या वेळी जास्त विचार केला जात नाही. याच्यामध्ये फक्त 10वीचं माध्यम आणि डीएड बीएड माध्यम हे या ठिकाणी दोन्ही महत्वाचे माध्यम आहेत. त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा एकदा चेक करा आपलं डीएड आणि बीएड आणि 10वीचं जे माध्यम आहे ते माध्यम त्या ठिकाणी व्यवस्थित टाकलेलं आहे का. आता या ठिकाणी 12वी सायन्स जे माध्यम आहे ते माध्यम मराठी टाकलं तरी काय अडचण येणार नाही मित्रांनो. याच्यानंतर ना खाली जो विचारलेली माहिती आहे ती माहिती या ठिकाणी तुमची म्हणजे बीए वगैरेची माहिती विचारलेली आहे. या ठिकाणी 1ली ते 5वी साठी पवित्र पोर्टल वरती तुमचं त्या ठिकाणी डीएड असणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी 12वी हे दोन या ठिकाणी महत्वाचे विषय आहेत. याच्यामध्ये तुम्हाला डीएड आणि बीएड याच्यामध्ये जे गट आहेत ते गटानुसार वेगवेगळी टक्केवारी या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे मित्रांनो. 1ली ते 5वी हा जो गट आहे या गटासाठी 1ली ते 5वी साठी खुला प्रवर्गाला 45% या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि मागास प्रवर्ग जो आहे त्या ठिकाणी मागास प्रवर्गाला 12वीला 1ली ते 5वी साठी या ठिकाणी 40% गुण असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ना दुसरा महत्वाचा गट म्हणजे 6वी ते 8वी हा गट आहे. या गटासाठी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला खुल्या प्रवर्गाला 45% गुण असणं गरजेचं आहे आणि मागास प्रवर्ग जो आहे ते मागास प्रवर्गाला त्या ठिकाणी 40% गुण असणं गरजेचं आहे. तसेच 9वी 10वीचा स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो गट आहे या गटामध्ये खुल्या प्रवर्गाला त्या ठिकाणी 50% गुण असणं गरजेचं आहे आणि मागास जो प्रवर्ग आहे तो मागास प्रवर्गाला देखील 50% गुण असणं गरजेचं आहे. म्हणजे 9वी 10वीचा स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो गट आहे ते दोन्ही गटाला खुला प्रवर्ग असेल किंवा मागास प्रवर्ग असेल त्यांच्यासाठी 9वी 10वी साठी 50% गुण असणं या ठिकाणी गरजेचं आहे. तसेच 11 12वी साठी तुमची त्या ठिकाणी पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी पदव्युत्तर पदवीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी खुला प्रवर्ग असेल किंवा मागास प्रवर्ग असेल या ठिकाणी दोन्ही प्रवर्गाला 50% गुण असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ना मित्रांनो दुसरा विषय येतोय तो म्हणजे खाजगी अनुदानित शाळांचा. या खाजगी अनुदानित शाळांमध्ये 9वी 10वी पदवी उत्तीर्ण खाजगीसाठी असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये उत्तीर्ण फक्त असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये वयोमर्यादेची अट नाही. 11 12वी साठी द्वितीय श्रेणी पास असणं आवश्यक आहे आणि खाजगीसाठी या ठिकाणी कमाल वयोमर्यादा त्या ठिकाणी लागू करण्यात आलेली नाही. याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना या ठिकाणी जी खुल्या प्रवर्गाची जी वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा त्या ठिकाणी 38 वर्षे विचारात घेण्यात आलेली आहे आणि मागास जो प्रवर्ग आहे ते मागास प्रवर्गाची वयोमर्यादा त्या ठिकाणी 43 वर्षे करण्यात आलेली आहे. जर तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसतील, नॉन क्रिमिनल किंवा डोमासाईल जर नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गात निवड केली जाते आणि तुमचं वय त्या ठिकाणी 38 वर्ष पाहिजे. जर तुम्ही 38 वर्षापेक्षा क्रॉस वय केलेला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या आरक्षणाचा लाभ घेता येतोय. परंतु आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनल आणि डोमासाईल ही दोन महत्वाची कागदपत्र त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही पदवीचे जे विषय आहे महत्वाचा म्हणजे पदवीचे विषय निवडताना त्या ठिकाणी तुम्ही अंतिम वर्षाचा विषय या ठिकाणी निवडायचा आहे. त्याच्यामध्ये पुणे विद्यापीठ असेल, कोल्हापूर असेल किंवा सोलापूर युनिव्हर्सिटी असेल या तिन्ही युनिव्हर्सिटीचं पदवीचं जे विषय आहेत अंतिम वर्षाचे विषय या ठिकाणी एक आहेत ते त्या ठिकाणी तुम्ही एक विषय निवडायचा आहे. नाशिक असेल किंवा अमरावती असेल, नांदेड असेल या ठिकाणी 2 किंवा 3 अशा स्वरूपाचं पदवीचे विषय आहेत ते त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या शिक्षकांना किंवा युनिव्हर्सिटीमध्ये चौकशी करून जे मुख्य पदवीचे विषय आहेत तेच पदवीचे विषय त्या ठिकाणी टाकायचा आहे. जर चुकीच्या पद्धतीने पदवीच्या विषयाची निवड जर केली तर तुम्ही त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होतील आणि त्या ठिकाणी तुमची चुकीच्या ठिकाणी निवड केली जाईल आणि कागदपत्र पडताळणीच्या वेळेस जर पदवीचे विषय नसतील तर त्या ठिकाणी तुम्हाला अपात्र केलं जाईल. ही जी सर्व माहिती आहे ती सर्व माहिती पुन्हा एकदा चेक करा. याच्यामध्ये 6 तारीख ही जी आहे पवित्र पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करण्याची 6 तारीख आहे आणि फॉर्म सर्टिफाय करायला 8 तारीख ही मुदत दिलेली आहे आणि याच्यानंतर ना
कोणत्याही स्वरूपात मुदत मिळणार नाही अशा स्वरूपात देखील सूचना पवित्र पोर्टलवरती देण्यात आलेल्या आहेत. याच्यानंतर ना आपला फॉर्म जो सर्टिफाय झालेला आहे किंवा नाही याच्या प्रिंट आहे किंवा याचा जो फोटो आहे तो स्क्रीनवरती देतोय, तो तुम्ही बघून घ्या. धन्यवाद मित्रांनो.